हॅलो, मी आहे पुष्पा. माझ्या पुश लाईफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा माझा व्हिडिओ आहे जे आपल्या चेहऱ्यावरचे ओपन पोर्स असतात ते कसे श्रिंक करायचे, म्हणजे मिनिमाइज करायचे, कमी कसे करायचे. कारण चेहऱ्यावरचे किंवा आपल्या शरीरावरचे जे आपला मानवाचं शरीर जे आहे, स्किन जी आहे ती पोर्सनीच बनलेली आहे आणि त्याच्यातून आपण ब्रीदिंग करतो. म्हणजे त्यातून ब्रीथ केलं जातं, आपल्या स्किन ब्रीथ करते. ती तर बंद तर होणार नाही आणि करायचं पण नसतं, पण त्याला श्रिंक करायचं असतं. कारण ओपन पोर्स जर मोठे झाले तर त्याच्यात जास्त प्रमाणात डर्ट घाण होऊन आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा रिंकल्स येतात किंवा डाग धब्बे दिसून येतात. त्याच्यामुळे आपण ते कसे मिनिमाइज करायचे किंवा कमी कसे करायचे ते आपण आजच्या पॅकमध्ये बघणार आहोत. एकदम साधा सोपा असा, एकदम तुम्हाला जास्त त्यामध्ये कष्ट घ्यायला लागणार नाही. माझा जास्तीत जास्त असाच कल असतो की माझ्या माता बहिणी किंवा मैत्रिणी आहेत त्यांना जास्त कष्ट न पडता त्यांना सोप्या पद्धतीने कशी रेमेडी दाखवता येईल. किंवा वर्किंग वुमन आहेत त्यांना जास्त टाईम नसतो, कॉलेज गर्ल आहेत त्यांना पण जास्त टाईम नसतो, तर त्यांना कमीत कमी वेळेमध्ये कसं त्यांना इफेक्टिव्ह पॅक कसा बनवता येईल तो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण आता बघणार आहोत की ओपन पोर्स जे मिनिमाइज करायचे ते पॅक कसा बनवायचं ते आपण आता बघूया. आता प्रथम काय करायचं, टोमॅटो घ्यायचा, तो किसायचा, तो किसून त्याचा बारीक पल्प करायचा. त्याचा तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरी चालेल, पण ते मिक्सर काढा आणि हे करा, हे सोपं पद्धत आहे ना, पटकन होऊन पण जातं. हे सगळं असं पल्प काढायचा त्याचा. ह्याच्यासाठी जास्त साहित्य लागणार नाही. टोमॅटो लागणार आहे, काकडी लागणार आहे आणि ही मुलतानी माती लागणार आहे. ह्याचं पॅकेट आहे हे. आणि गुलाबजल लागणार आहे. जर कोरडं वाटलं तर गुलाबजल आपण त्याच्यात टाकणार आहे. आता हे टोमॅटोचं पल्प मी काढून घेतलं आहे. हा जवळजवळ 2-2.5 चमचे आहे. आता सालासकट काकडी किसून घ्यायची आहे, त्याचे पण 2-2.5 चम्मच त्याचा पण पल्प घ्यायचा आहे आपल्याला. आता हे टोमॅटोचा पल्प बघा घेतला, हा 2 चम्मच आहे. काकडीचा पल्प घेतला, हा पण 2 चम्मच आहे. हे 2-2 चम्मच. तर तुम्हाला सांगते मी, टमाटर आहे ना, तो आपल्या स्किनसाठी खूप चांगला असतो. त्याच्यामध्ये ते हे असतं टोमॅटोच्या पल्पमध्ये. आणि काकडी तर खूप थंडावा देते आपल्या चेहऱ्याला. मुलतानी मिठी घ्यायची आहे, ती पण आपण ह्याच्यामध्ये किती हे करेल. अगोदर 1 चम्मच मी टाकून बघते, वाटीत घेते म्हणजे याच्यात मिक्स करता येईल. 1 चम्मच घेतला आणि हा 2रा चमचा, बरोबर. आणि थोडा अजून वरती घेते. तसं आपल्याला गोळा तयार करायचा आहे ना, त्याचं सगळं मिक्स करून ते. आणि हा टोमॅटोचा अगोदर पल्प टाकला, काकडी पूर्ण टाकली, ह्याच्यात त्याचं एवढं पाणी असतं ना काकडीमध्ये आणि टोमॅटोमध्ये, तर हे अगोदर सगळं रस पण घ्यायचा आणि चांगलं मिक्स करायचं. हे बघा किती छान पेस्ट तयार होत आहे. बघा झालीच आहे तयार. चांगलं मिक्स करायचं. आता मुलतानी माती असते ती कशी चेहऱ्याला आपल्या चेहऱ्यावर जे ऑइल आहे ते काढून टाकते. मुलतानी माती व्हाईट हेड, ब्लॅक हेड असतात ते रिमूव्ह करण्यास मदत करते. आणि आपल्या चेहऱ्याची स्किन असते ते जे अनइव्हन टोन असते ती दूर करते. मुलतानी मातीचं कसं पोर्स टाईट करते, हे त्याचे फायदे आहेत. आता काकडी तर आपले पोर्स असतात ते श्रिंक करते, म्हणजे बारीक करते काकडी. आणि चांगले म्हणजे हे आणि मिक्स करायचं व्यवस्थित चांगलं. आता ओपन पोर्स आपले श्रिंक करते आणि लिफ्टअप करते. आपली स्किन आहे ना, तिचा लिफ्टअप करण्यास मदत करते. स्किन यंग दिसते आणि हे होते, म्हणजे त्याच्याने गारवा थंडावा मिळतो काकडीमुळे. आणि एक्नेपासून सुटकारा मिळतो याच्याने. आणि आपली स्किन ही हायड्रेट राहते त्याच्यामुळे, टोमॅटो आणि काकडीचा पल्प वापरल्यामुळे. आणि चांगलं मिक्स करून ते
वाटीत असं हे असं मिक्स करायचं, थोडंसं एकजीव चांगलं व्हायचं. तर मला वाटत नाही त्याच्यात गुलाबजल टाकायची गरज आहे. तर थोडंसं असं मिक्स करून चांगलं, जर तुम्हाला ड्राय वाटलं तर त्याच्यात गुलाबजल टाका. तर आता हे बघा मस्त मिक्सर तयार. मला गुलाबजल टाकायची पण गरज लागली, कारण काकडी आणि टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाणी भरपूर असतं आणि त्याच्यामुळे ते आपल्याला हायड्रेशन म्हणजे आपल्या चेहऱ्याला हायड्रेट देण्यासाठी खूप उपयोगाला येईल. आता मी अशी एक छोटी वाटी घेतलेली आहे. या वाटीत मी टाकून बघते. जर फुल अशी भरली ना वाटी, ती तशीच फ्रीजरमध्ये, आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. त्याचा बर्फाचा गोळा आपल्याला तयार करायचा आहे. बघते अगोदर टाकून किती होते ती, म्हणजे ती पूर्ण भरेल आणि आपल्याला यूज करायला सोपं जाईल ते. हां, बरोबर भरली ही बघा. मी जवळजवळ 3 चमचे मुलतानी माती घेतलेली आहे आणि 2-2 चमचे फुल भरून, म्हणजे मोठा चमचा आहे बघा हा, जरा एकदम छोटा नाही घ्यायचा. तुम्ही तुमच्याप्रमाणे किती, म्हणजे तुम्हाला कसं पाहिजे, किती पाहिजे ते प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. इथे बघा मस्त सेट करा असं. हे असं एका वाटीत, छोटी वाटी घ्या, नाहीतर मोठी घेतली तरी चालेल, पण मी मुद्दामून छोटी माझ्याकडे आहे म्हणून मी छोटी घेतली ही वाटी. आता बघा हे असं सेट करा मस्तपैकी, असं व्यवस्थित सेट करून हे आता आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. मग याचा गोळा तयार झाला की मग नंतर परत आपण भेटूया. आता हा बघा वाटीत मी असा गोळा बनवलेला, तो फ्रीजरमध्ये ठेवला आहे मी, आणि हा असा गोळा रेडी झाला आहे बघा हा. आता हा आपण मस्त जर बनवून ठेवला तर आपण परत परत हा वापरू शकतो. तर आता हे कसं लावायचं तुम्हाला दाखवते मी. हे घ्यायचा गोळा, आणि मी फेस वॉशनी चेहरा स्वच्छ धुवून घेतलाय अगोदर. आता असं आपल्या चेहऱ्याला किती इझी आहे, म्हणजे मिक्स नाही करायचं, काय नाही, फक्त असा गोळा घ्यायचा. क्यूब, छोटे छोटे क्यूब एक एक करून ठेवल्यास तरी चालतील. आणि असं हे बघा असं फिरवायचं गळ्याला, मानेला, सगळीकडे, आणि आपला सेपरेट ठेवायचा, एकमेकाचा यूज नाही करायचा असं. आता वर्किंग वुमेन असतील, कॉलेजमधल्या मुली असतील, त्यांनी जरा जाड थर लावायचं, परत ठेवून टाकायचं. तुम्ही प्लॅस्टिकच्या याच्यात ठेवलं तरी चालेल, जिप लॉक बॅग असते ना त्याच्यामध्ये पण चालेल. बघा असं जरा जाडसंच थर सगळीकडे व्यवस्थित लागण्यासाठी. किती छान आहे. याच्यात टोमॅटो आहे, काकडी आहे, सगळं आपल्याला थंडावा देणाऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात तर बेस्टच आहे हे सगळं. तर अशा प्रकारे मी असं चेहऱ्याला लावलंय. गोळा असा बनवून ठेवायचा, परत फ्रीजरमध्ये ठेवायचा, आणि 20 मिनिटांनी चेहरा धुवून टाकायचा. सुकल्यानंतर स्प्रे बॉटलने किंवा असं हातावर पाणी घेऊन असं ओला करा आणि मग काढा, आणि थोडं मसाज करा. मी मसाज नेहमी तुम्हाला दाखवते कसा करायचा. काहीच जमलं तर गोल गोल असं वरच्या दिशेने थोडंसं हे सगळं जे आहे ना प्रोडक्ट, ते असं असं गोल 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 हळूहळू हळू चेहऱ्यात मसाज करा, आणि थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. तर तुम्ही बघितलंच हा पॅक कसा बनवून ठेवायचा. हा पॅक बनवून गोळा बनवून ठेवा, आणि तो काढा, म्हणजे थोडं नॉर्मल होऊ द्या. म्हणजे समजा वाटीत आपण हा बनवलाय, त्याला मस्त सेट होऊ द्या ह्याच्यामध्ये, फ्रीजरमध्ये. हा फ्रीजरमध्येच ठेवायचा आहे, आणि तो वापरून झाला ना की आपली झिपलॉक बॅग असते ना त्याच्यामध्ये टाकून ठेवा, म्हणजे प्रत्येक वेळेला त्या वाटीतून काढायची झंझट राहणार नाही. आणि हा एवढा मस्त आहे की तुम्हाला परत परत बनवायची गरज नाही. म्हणजे पटकन घ्या, वेळ भेटला, काय काम करत असला तर पटकन चेहऱ्यावरती फुल कव्हर करा, मान गळा सगळं कव्हर करा, 15 मिनिटं 20 मिनिटं ठेवा, आणि चेहरा धुवून टाका. आता समजा हे जास्त, आता कॉलेज गर्ल असतील, त्यांना अभ्यासातून टाइम नसतो, वर्किंग वुमेन असतील, किंवा एखाद्याला लहान बाळ असेल, त्यामध्ये हे सगळं करण्यासाठी सारखा वेळ नसतो, त्यांच्यासाठी हा खूप युजफुल आहे. हा करून ठेवा, हा खूप इफेक्टिव्ह आहे. आणि तुम्हाला जरी सोपा वाटत असेल त्याचा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावरती चांगला दिसून येईल. आपल्या चेहऱ्यावरची जे डाग धब्बे ते जाण्यास मदत होते. आणि वरचेवर लावा, असं नाही की एकदा लावला आणि सोडून दिलं, असं नाही. निदान 1 दिवस आड करून तरी जरूर लावा. जर तेवढा टाइम नसेल तर निदान आठवड्यातून 2दा तरी आवश्यक लावा तो तुमचा चेहरा. त्यामुळे, आणि ह्याच्यामध्ये काय असं साईड इफेक्ट होण्याचं नाही असं समजा. जर कोणाला असं कुठल्या गोष्टीची एलर्जी असेल तर त्यांनी पॅच टेस्ट ते मानेवरती करून बघायचं, काय जळजळ वगैरे झाली, काय झालं. कारण कोणाला ह्याच्यात टोमॅटो आहे, काकडी आहे, मुलतानी मिठी आहे, ह्याच्याने काही इफेक्ट तर होणार नाही. पण कोणाला एलर्जी असेल तर तुम्ही ते करू शकता. आणि असा हा सोपा पद्धतीने पॅक बनवून ठेवा, मस्त तुमचा चेहरा चमकेल. तर असा हा गोळा बनवून तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा,
आणि ह्याचं जास्तीत जास्त तुम्ही लाभ घ्या आणि त्यामुळे तुमचा चेहरा सुंदर आणि तजेलदार बनेल. तर चला, तर मी हा माझा व्हिडिओ इथेच थांबवते. आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि मला कमेंट करून जरूर सांगा की तुम्हाला याचा काय प्रभाव झाला, तुम्हाला कसा वाटला हा पॅक. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, कुठल्या शहरातून बघताय हे पण मला सांगा. म्हणजे मला कळेल की तुम्ही कुठून माझे मित्र मैत्रिणी कुठून लांब लांबून मला माझे व्हिडिओ बघतायत ते मला कळेल. तर आता मी व्हिडिओ इथेच थांबवते. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव्ह यू ऑल.